पॅरेंटिंग आधी पालकांचं होणं गरजेचं आहे। या पॅरेंटिंग मध्ये फक्त मुलं जन्माला घालणं आणि ते कुपोषित नसणं, त्यांना योग्य आहार देणं एवढंच आईबापाचं कर्तव्य नसतं। सुसंस्कारी मुलगा तयार झाला पाहिजे। योग्य वेळी शाबासकीची थाप पाठीवरती टाकली पाहिजे। चुकला तर चुकला म्हणून सांगितलं पाहिजे। एकच उदाहरण मला इथे द्यायचंय। मी लॉयर आहे। आमच्या लॉ मध्ये असताना, कॉलेजला असताना आमच्या शिक्षकांनी एक गोष्ट सांगितली होती। एका मुलानं शाळेमध्ये एका मुलाची कंपास मधलं कर्कटक चोरलं। ते कर्कटक तो घरी घेऊन गेला। मुलांनी तक्रार केली शाळेच्या क्लास टीचरला। मग ते मुख्याध्यापकांकडे गेलं। मुख्याध्यापकांनी त्याच्या आईला बोलून घेतलं, सांगितलं हे कर्कटक मीच घेऊन दिलंय, यांनी चोरी केलेलं नाही, आम्ही श्रीमंत आहेत, आम्हाला चोरायची गरज नाही। मॅटर मिटला। त्याच्यानंतर त्या मुलांनी थोडं मोठं झाल्यानंतर त्याच्यानंतर त्यांनी चोरी केली। चोरी केल्यानंतर परत ते गबाळ त्याच्याकडे सगळं सापडलं। आईने सांगितलं हे चोरी नाही, हे आम्हीच त्याला दिलेलं आहे, हा चोरीचा विषय त्याच्यामध्ये येत नाही। ते अजून मोठं झालं। अजून मोठं झाल्यानंतर त्यानं दरोडे टाकायला चालू केले। ते अजून मोठं झालं। दरोडे टाकत टाकत त्यांनी हाफ मर्डर केले। अजून मोठं झालं, त्यांनी मर्डर केले। मर्डर केल्यामुळं एवढी मोठी गुन्हेगारीची पार्श्वभूमी असल्यामुळं त्याच्यावरती अनेक लोकांच्या दुश्मन्या तयार झाल्या। अनेक दुश्मन्यांमधून अनेक मर्डर त्या व्यक्तीकडनं झाले आणि त्याला फाशीची शिक्षा झाली। शेवटची इच्छा आपल्याकडं म्हटलं जातं, काय बाबा तुला उद्या लटकवायचे, काय तुझी शेवटची इच्छा, तुला उद्या फासावरती लटकवायचं। तो म्हणला मला आईला भेटायचं। मी म्हणला का आईला का भेटायचंय? म्हणला मला आईला कानपट्टीत मारायची। जेलर विचार करतोय, काय मागतो माणूस मरताना? खायला द्या, प्रॉपर्टी द्या, बायकोला भेटायचे, आईला भेटायचे, कुठेतरी फिरायला जायचं, मित्राला भेटायचे, ह्याच्या अजून काय एक्सवायझेड। आईला कानपट्टीत मारायची ही शेवटची इच्छा कोणाची असू शकते? त्यांनी विचारलं कारण सांग। त्यांनी एकच कारण सांगितलं, ज्या वेळेसला शाळेमधलं पहिलं कर्कटक मी चोरलं, त्यावेळेसला जी कानपट्टीत मी आईच्या कानाखाली आता मारण्याचा विचार करतोय ते जर माझ्या गालावरती पडले असते, आज इथं सुलीच्या खाली मला उभा राहायची वेळ आली नसती।